काही न सांगता डायरेक्ट आत कसं काय येत आहे? तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे? हो आहे, दाखवू का? मॅडम, आम्हाला टीप मिळाली की गाडे पाटलांच्या घरात इलिगल कॅश आहे आणि म्हणूनच आम्ही रेड मांडण्यासाठी आलोय. अहो चला रे. अहो पण ऐका तरी, अहो असं काय करताय? ते इकडे जावा रे, ते तिकडे पण बघा. मी काय सांगते ते ऐकून तरी घ्या. बरं आता सांगा, घरात कोण कोण आहे? अहो घरात कोणीच नाहीये, मी एकटीच आहे. माझ्या आजे सासूबाई आणि वहिनी सगळे मंदिरात गेले तो, आणि माझे सासरे, माझे दीर, माझे मिस्टर तेही बाहेर गेलेत कामाला. घरात कोणीच नाहीये. ठीक आहे, ते झडती घ्या रे. अहो पण घरात कोणीच नसताना तुम्ही अशी झडती नाही घेऊ शकत. पण तुम्ही तर आहात ना. अहो पण हे बघा मॅडम, कायदेशीर कामात अडथळा आणू नका. साहेब, मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून तरी घ्या ना. मॅडम प्लीज, आम्हाला आमचं काम करू द्या. एकाने मागच्या अंगणात चेक करा रे. एक मिनिट मॅडम. मॅडम, घराची झडती चालू आहे, तर तुम्ही इथून हलू नका. प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. सिद्धिराजनी ती कॅश मित्रांकडे सोपवली असेल ना, आणि नसेल तर पोलिसांनी त्यांना कॅश सकट पकडलं तर काय काय करू मी आता? कसं वाचवू त्यांना? आता वर कोण गेला? जानू गेली का? की तो शेफ गेला असेल. दोघं तर नसतील ना गेले? नो जयंत, शांत हो, शांत हो. हे फक्त तुझं मन बोलते. यू हॅव टू स्टॉप थिंकिंग लाईक दिस. दिसत नाही ना म्हणून तुला असं वाटत असेल. नथिंग टू वरी, नथिंग टू वरी. माझं विजन कधी परत येईल? कधी येईल? आणि विजन परत नाही झालं तर कोण कुठल्या खोलीत आहे, कोण कुठल्या नाही आहे हे तुला कसं कळणार ना? बघा बघा, जान्हवी कुठे गेली? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आणि तुझं विजन परत नाही झालं तर हा, मग कोण कुठल्या खोलीत आहे, कोण कुठल्या खोलीत नाही आहे हे तुला कसं कळणार? गप्पा बस. मी आता एकटा नाही इथे. मी नाही बोलू शकत तुमच्याशी. तू एकटा नाहीयेस हे तुला कसं माहित? तुला तर दिसतच नाहीये. थांब, मी तुला सांगतो. ओके, इथे तू आहेस, मी आहे, जयंत आहे, आणि जयंत सुद्धा आहेत. हे बघा, तुम्ही प्लीज इथून जा. हे बघा, मी एकटा नाहीये. मी नाही बोलू शकत तुम्ही कोणाशीच. जा इथून. हे बघा, तुम्ही मला माझ्या जानूवर संशय घ्यायला भाग नाही पाडू शकत. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या जानूवर. बापरे. हम अगर बेवफा हो गए, क्यों खफा हो गए, कि तुमसे जुदा हो के हम तबाह हो गए, तबाह हो गए. राइट. कि तुमसे जुदा हो के हम तबाह हो गए, तबाह हो गए. गप्प बसा.
गप्पा बसा तुम्ही लोक, गप्पा बसा. अरे काय काय करताय तुम्ही सगळे? हा, कशाला त्या बिचाऱ्याला आत्ताच त्रास देताय? आत्ताच म्हणजे पुढे जाऊन जेव्हा जान्हवी त्याला दगा देईल ना, तेव्हा त्याला आणखी त्रास होणार आहे. तेव्हा तर तुझी वाटच लागणार आहे, वाट. बरोबर आहे, बरोबर आहे, करेक्ट आहे. खूप त्रास होणार आहे रे तुला, खूप त्रास होणार आहे. वेडा होणार आहे तू, वेडा. गप्पा बसा हे बघा. तुम्ही सगळे निघून जा इथून, निघून जा. मला माझ्या जानूवर पूर्ण विश्वास आहे. हे बघा, ती मला कधीच हर्ट करणार नाही, कधीच हर्ट करणार नाही. तुम्ही सगळे निघून जा, प्लीज निघून जा. निघून जा इथून, निघून जा प्लीज. लीव मी अलोन, लीव मी अलोन, लीव मी अलोन, लीव मी अलोन. जानूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती मला कधीच हर्ट करणार नाही. त्यामुळे सगळे निघून जा तुम्ही, सगळे निघून जा, सगळे निघून जा प्लीज. लीव मी अलोन, लीव मी अलोन प्लीज. विश्वा, किती रेस्टलेस झालायस? टेन्शन आलंय यार. आई बाबांना कन्व्हिन्स करू शकेल ना? ते सांगता येणं अवघड आहे, पण आपण पॉझिटिव्ह राहूया ना. नाही झाले कन्व्हिन्स तर सगळं संपेल यार. सई, विश्वा, तू सगळ्याच टेन्शन घेतोयस ना आता. म्हणजे बाबा कन्व्हिन्स नाही झाले तर काय, ह्याचं एक टेन्शन, आणि कन्व्हिन्स झाले तर मग जान्हवी समोर यावं लागेल, ह्याचं एक वेगळं टेन्शन. हे बघ, या सगळ्या गोष्टी कधी ना कधी तुला फेस कराव्याच लागणार आहे. आता उगाच त्याच्याबद्दल अति विचार करून डोकेफोड करण्यात काय पॉइंट आहे? आई काकू काय म्हणाले काका? त्यांनी परमिशन दिली का? विश्वा, कानेटकरांना फोन कर आणि रजिस्ट्रेशनची तारीख घे. विश्वा, काय म्हणाले तू? ऐकलंस का? काकांनी परमिशन दिली आहे. खरंच बाबांनी दिली परमिशन? हो रे राजा, दिली परमिशन. आणि हा जगातला सगळ्यात घाबरट मुलगा आहे. एवढा नर्वस झाला होता माहितीये? ए गप, हा गप. विश्वा, अजून बिझनेस सुरू नाही झाला आणि मला ॲटिट्यूड देतोय. तू ये. लवकर इकडे मागच्या अंगणात या. आलोच. हे बघा मॅडम, आमचं काम आम्हाला करू द्या. प्लीज रूल फॉलो करा.
देवा, सिद्धिराजना वाचव. चला आतमध्ये चला. अहो नाही साहेब, मी तुम्हाला तेच सांगतोय की तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळाली ना ती चुकीची आहे. म्हणजे मी यांना पण तेच सांगत होतो पण ऐकतच नव्हतं माझं. कशासाठी? ते आम्ही आमच्या मागच्या अंगणात आहे ना फळभाज्या लावतोय, तर त्यासाठीच खत आणलं होतं आणि म्हणूनच तर मी पाचच्या दारातून येत होतो साहेब. पण मला एक कळत नाही आहे की हे सगळं म्हणजे काय प्रकार. साहेब वर सगळीकडे शोधलं पण काही सापडलं नाही. सॉरी तुम्हाला त्रास झाला, पण आमचा पण काही इलाज नव्हता. नाही 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 साहेब, काहीच हरकत नाही, ठीक आहे. सिद्धिराज, अहो काय झालं? तुम्ही कसे काय सापडलात पोलिसांना? आणि मला सांगा, तिकडे सगळे व्यवस्थित आहे ना? कॅश ठेवली का नाही तुम्ही? मॅडम 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 जरा शांत व्हा, आता गेलेत पोलीस आणि मी ठीक आहे आणि कॅश सुद्धा अगदी सुखरूप आहे. अहो मी तुम्हाला खरं तर म्हटले होते की मी पोलिसांना थोपवून धरीन, पण अहो ते माझं काही ऐकायला तयारच नव्हते. ते डायरेक्ट आत आले आणि त्यांनी झडतीच घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मला जागचंही हलू दिलं नाही, माझा फोनही काढून घेतला. हो मी खूप घाबरून गेले होते. मॅडम आता नका तुम्ही टेन्शन घेऊ. उलट तुम्ही जी आयडिया सुचवली ना त्याच्यामुळे आपली कॅश सुखरूप आहे. आणि तुम्ही थोडा वेळ काढला म्हणून मी कॅश मागे ठेवली आणि मित्रांनी ती आता एव्हाना पिकअप केली असेल. तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ मॅडम, ठीक आहे? मग ठीक आहे. आणि ही आयडिया सुद्धा मला सुचली होती ना. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे मॅडम, म्हणजे तुम्हाला आठवत आहे का मागच्या वेळी अशीच रेड पडली होती आणि तुम्ही एकदम डॅशिंग मोडमध्ये त्या इन्कम टॅक्स ऑफिसरना सडेतोड उत्तरं दिली होती. आत्ता असं एवढं का घाबरलात तुम्ही? सिद्धिराजा हो, त्यावेळेला मी तुमच्या सीए कडे फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करत होते आणि ते सगळं मी फक्त एक काम म्हणून बघत होते. पण आता मी तुमची काय 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 बोलला तुम्ही? आता आपल्यात नातं आहे. थँक्यू मॅडम. सिद्धिराज, तुम्ही तुमचं डील ब्रेक केलं. तुम्ही म्हणाल होतात की नाही दोस्तीत नो सॉरी नो थँक्यू, म्हणजे आता तुम्हाला पेनल्टी द्यावी लागणार. अजिबात पेनल्टी लागली म्हणजे लागली, कारण द्यायचं नाही. हो मॅडम, नाही नाही मी मान्य करतो, मी बोललो होतो तेव्हा. हो पण वेगळ्या अर्थाने अजिबात नाही, तुम्हाला पेनल्टी द्यावी लागणार आहे. नाही नाही नाही, पेनल्टी लागली आता तुम्हाला, आता माघार घ्यायची नाही. नाही मॅडम. हा सगळा काय प्रकार आहे रे? लक्ष्मी, पाणी दे ग. आले आले. अहो सकाळपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. थोडस खायला आणू का? काही खावंसच वाटत नाही लक्ष्मी. लक्ष्मी, काय ग आज सकाळी सकाळी तुमचे दोघांचे चेहरे का असे पडलेले? काय करावं काही सुचतच नाही आई. मुलांचं म्हणतोयस का? हो ना सासूबाई, अहो काय केलं म्हणजे मुलांमध्ये समेट घडेल तेच कळत नाहीये. यांच्यातली भांडणं मिटवण्याकरता काहीही केलं ना तरी ते आमच्यावरच उलटतं. इतक्यात थकलात? तुम्हाला काय वाटलं मुलांची लग्न करून दिली, त्यांचे संसार थाटले म्हणजे जबाबदारी संपली? आई तसं नसतं, मलाही मान्य आहे ग, पण काय? अरे श्रीनिवास, जोपर्यंत मुलं आई वडिलांसोबत असतात तोपर्यंत ते आई वडिलांच्या पंखाखाली असतात. मी नाही का अजूनही तुझी काळजी करते? सासूबाई, अहो पण मुलांमधली भांडणं ना आता टोकाला गेली. काहीतरी करून ती मिटवायलाच हवी. हे बघ लक्ष्मी, सतत काहीतरी करायलाच पाहिजे असं काही नाहीये. आता गणपती येणार आहे, तुम्ही मनाने प्रसन्न राहा. बाप्पाच काहीतरी याच्यातून तोडगा काढेल.
सासूबाई अहो यावर्षी या घरात गणेशोत्सव कसा साजरा होणार आहे ते त्या बाप्पालाच ठाऊक. श्रीनिवास, अरे तुझी बायको खूपच काळजी करते बघ. मुळात गणपतीचा उत्सव हा सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून केलंय की नाही? आई बरोबर बोलतेस. लक्ष्मी, आई म्हणते ते अगदी खरं आहे. आता बाप्पाच्या येण्यानेच आपला हातीडा सुटेल. आता कसं बोललास? लक्ष्मी, श्रीनिवास, माझं मन मला सांगतंय बाप्पाच्या आगमनाने या घरात पूर्वीसारखा आनंद नांदेल बघ. तथास्तु. वा वा, आज तुम्ही दोघांनी घरावर आलेलं मोठं संकट दूर केलं. नाहीतर आज मी आणि अधिराज जेलमध्ये असतो. पप्पा, अधिराज, एक काम करा, माझ्यातर्फे या दोघांना 5,000 रुपये देऊन टाका. त्याचं काय आहे ना, आपल्या डोक्यावर कुणाचा उपकार नको, नाही का? द्या म्हटलं ना, द्या. खरंच भावना, तू आपल्या घराण्याची लाज राखलीस. आजी, आजी, बघताय ना ही भावना हळूहळू घरच्याच्या मनात कसं घर करायला बघते ते. रे, एवढं काही कौतुक करण्यासारखं नाही. अरे नुकसान तर भरून काढलं नाही यांनी. नाही आई, नाही. या दोघांनी जर रेड परतवून नसती लावली ना, तर आपलं जे नुकसान झालं असतं ते वर्षानुवर्ष भरून निघालं नसतं. सिद्धू, तू वाघ आहेस, तू माझा वाघ. पुन्हा एकदा सिद्ध केलास. अरे कुठे आहे ती कॅश? मीटिंग मध्ये प्रचाराचं सगळं नियोजन झालंय. तेच 5 कोटी रुपये आपल्याला प्रचारासाठी वापरायचे आहेत. कुठे आहे ती कॅश? 5 कोटी? एवढी कॅश होती घरात? देवा, फार मोठा अनर्थ टळला. पप्पा नका काळजी करू. मी ती माझ्या मित्रांकडे ठेवली आहे. एक काम करतो, मी कॉलच करतो लगेच त्यांना, म्हणजे ते खात्री पटेल. हा माया, ऐक ना. अरे अरे काय झालं? तू एवढं एक मिनिट, इतकं सिरियस काय तुम्हाला सांग. काय? एक मी तुला करतो. काय झालं सिद्धिराज? ते मी जिथे पैसे ठेवले होते ते माझ्या मित्रांनी नाही नेले. ते म्हणजे मी कॅश जी ठेवली होती ती दुसरेच कोणीतरी घेतलीये. आपली कॅश चोरीला गेली. वा वा वा, मस्त.
बापाच्या पैशावरती डल्ला मारताना लाज कशी वाटली नाही रे तुला? आई आजी, अहो असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला काही म्हणा पण सिद्धिराजवर असे आरोप करू नका हो. उलट काकांचं काही नुकसान होऊ नये, त्यांच्या निवडणुकीत काही प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी हे सगळं केलं. हो, आपण यात अडकले जाऊ याचाही विचार केला नाही हो त्यांनी, आणि तुम्ही त्यांच्यावरच आरोप करताय. आई बरोबर आहे भावनाचं. खरंच तुम्ही सिद्धूबद्दल असं कसं बोलू शकता आई? जेव्हापासून त्याला कळायला लागलं ना तेव्हापासून त्याने जीवाचं रान केलंय आपल्या पार्टीसाठी. कायम स्वतःचा विचार न करता आपल्या पार्टीचाच विचार केलाय. कायम हे कसे जिंकतील याचाच विचार केलाय सिद्धूने, आणि तुम्ही त्याच्याबद्दल असं बोलताय. अगं आजी, सिद्धूने त्याचे पूर्ण प्रयत्न केलेत. आता त्याच्या मित्राला नाही सापडली कॅश, त्याला तो तरी काय करणार बिचारा? पुरे झाली तुम्हाला सगळ्यांची वटवट. तुमच्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेले आहेत. तेव्हा मला चांगलं माहिती आहे की या कटाचा सूत्रधार सिद्धूच्या ऐवजी ही अवलक्षणाच आहे. हिने सिद्धूकडे पैसे लंपास करून घेतलेले आहेत. हे बघा, जी वाटेल ते बोलू नकोस तू. मागच्या वेळी पण तू ते दागिने चोरीला गेले होते त्याचा आरोप तू भावना मॅडमवर घेतला होता. त्याचं काय झालं? बंद कर तुझं तोंड. तुम्ही दोघांनी 5 कोटीला चुना लावला, आधी ते निस्तारा. अरे कसा करू प्रचार? कुठे आहे कॅश? ते आत्ता कुठे तुमचं कौतुक करायला लागलो होतो आणि तुम्ही माती घाललीत. अरे तुम्ही त्या लायकीचेच नाही आहेत. द्या द्या ते माझे 5,000 रुपये परत द्या. द्या पण. आकाश पाताळ एक करा आणि येत्या 24 तासात माझे 5 कोटी रुपये मला आणून द्या, नाहीतर तुमचे गैर नाही. येते 5,000 रुपये इकडे. जयंतला भास होत आहे कोणीतरी वावरतंय त्याच्या आजूबाजू. म्हणजे स्क्रिझोफेनिया? हां, मे बी स्क्रिझोफेनिया असू शकतो. माणसाच्या मनात कुठला तरी वेगळाच भोवताल, परिसर किंवा वेगळी माणसं तयार होतात आणि ती त्याला खरी वाटू लागतात. जयंत ज्या पद्धतीने स्वतःशी बोलत होता त्यावरून असं लक्षात येतंय की मे बी त्याच्या मनात उभी असलेली समोरची व्यक्ती त्याच्यासाठी अतिशय खरी. पण जर का हा स्क्रिझोफेनिया असेल तर त्याच्यासाठी त्याची वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल. मिस्टर दळवी, सर, आज आपल्याकडे गाडीची डिलिव्हरी करणारा ड्रायव्हर आला नाहीये. तुम्हाला एक काम करावं लागेल. बोला ना सर. तुम्हाला ही कार डिलिव्हरी करायची आहे. कराल? हो चालेल, करीन की. त्याआधी तुम्हाला काही नियम सांगतो. गाडीवर चुकूनही स्क्रॅच किंवा डॅमेज झालेला चालणार नाही आणि गाडी दिलेल्या वेळेत आणि आहे त्या कंडिशनमध्येच द्यावी लागेल. आणि जर चुकून तुमच्याकडून गाडीचं काही नुकसान झालं तर ते तुम्हाला भरून द्यावं लागेल. अरे बापरे, एवढी मोठी गाडी चालवायची म्हणजे. पण आता हे बोलून चालणार नाही. कामाची खूप गरज आहे, ही जोखीम घ्यावीच लागेल. सर तुम्ही काळजी नका करू.
मी अगदी व्यवस्थित डिलिव्हर करेन गाडी. नक्की ना? हो. हे घ्या. संपत. इकडे बघ. हे बघ, आता तुझी सगळी चिंता आहे ना ती देवावरती सोड. मला खात्री आहे सगळे पैसे तुला नक्की परत मिळतील. संपत, अरे मी काय बघते बघ. दिसलं? तुला इथेच वाटते ना जे मला वाटतंय. होय. अगं, आई, 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 अगं, 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 अगं. आई, काय करतेस तू हे? अहो, मला माफ करा, काही लागलं वगैरे तर नाही ना? लाज कशी वाटत नाही तुम्हाला? स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी करून हे असं टेचात महागड्या गाडीतून फिरायला. काय? मोठ्या संस्काराच्या बाता करताना तुम्ही? अहो, आपले संस्कार सांगतात बापाने लेकीच्या सासरीचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं. तुम्ही तर चक्क माझ्या घरातले 5 कोटी चोरले. 5 कोटी चोरले? अहो, काही काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. नक्की काय म्हणणं आहे तुमचं? बंद करा ही तुमची नाटकं. नाहीतर काय, प्रचारासाठी आमच्या घरात आणलेले 5 कोटी रुपये तुम्ही तुमच्या लेकीला हाताशी धरून आमच्या घरातनं लंपास केले. आणि आता तर असं दाखवताय की तुम्ही त्या गावचेच नाहीत. हा? संपतराव, तुम्ही काही काय बोलताय तुम्ही? अहो, मी का चोरेन तुमचे पैसे? का चोरू म्हणजे? हे शॉक पूर्ण करण्यासाठी आणि कशासाठी? नाहीतर तुमची ऐपत तरी आहे का हो श्रीनिवासराव, एवढा महागड्या गाडीतून फिरायची? हा, बोला. नाही, तुमचा गैरसमज झालाय. ही माझी नाहीये गाडी. मी फक्त ही. अरे वा, बघितलं संपत? चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना ते ह्याला. श्रीनिवासराव, तुम्ही इतक्या सराईतपणे चोरी करणारे असाल असं वाटलं नव्हतं. अरे संपत, माणसं स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक वेळ भीक मागतात. पण श्रीनिवासराव, तुम्ही तर एवढ्या खालच्या पातळीचे निघालात की स्वतःच्याच मुलीच्या सासऱ्याला लुटून तुम्ही स्वतःची शान आणि शौकत पूर्ण करतात. हे बघा, तुम्ही वाटेल ते आरोप नका करू. मी खरंच सांगतोय, मी असं काहीही केलं. मला एक शब्दही तुमचा ऐकायचा नाही. मला जर माझे 5 कोटी परत मिळाले नाहीत, तुमच्या मुलीची आणि तुमच्या कुटुंबाची अशी अवस्था करीन त्या पुढल्या काही तासात तुम्ही जेलची हवा खात असाल. समजला? बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय संपतराव. मी काय किंवा माझ्या मुलीने काय तुमच्या घरात चोरी नाही केली. बाद झालं श्रीनिवासराव, बाद झालं. अहो, खोटं बोलायला सुद्धा काही मर्यादा असतात. तुम्हाला काय वाटलं? हा, तुम्ही आमच्या डोळ्यात धूळफेक केली तर आम्हाला ते समजणार नाही? श्रीनिवासराव, आमचा गैरसमज झाला नाहीये, झाला होता. तुमची मुलगी वाईट पावलाने आमच्या घरात आली एवढंच आम्हाला वाटायचं. पण तुमची मुलगी घरचे पैसे, ते सासरचे पैसे चोरून माहेरी नेऊन देते आणि तुम्ही लोक त्यावर ऐश करतात. वाह! चोर आहात तुम्ही, चोर. हे बघा, हा असा आरोप करण्यापूर्वी मी सिद्धूला आणि तुमच्या मुलीला 24 तासाची मुदत दिलेलीच आहे.
मी आता तुम्हालाही सांगतो, पुढील 24 तासात 5 कोटी रुपये परत मिळाले नाहीत तर मी सरळ पोलिसात जाईल. हो, 24 तासात 5 कोटी. आई, कसल्या बनसोबत आपले संबंध जुळलेत. तर काय लाज वाटत पाहिजे. माझं ऐका जरा. काय ऐकायचं. अहो श्रीनिवास काकांचा असा अपमान व्हायला नको होता. बॅग तर इथेच ठेवली होती मी. टपरीवाला माणूस बोलला की गाडे पाटलांच्या घरातून एका बाईने ती बॅग उचलली. कोण असेल यार? आई तर असं काही करणार नाही. राहिल्या आजी आणि नीलांबरी वहिनी. ना मॅडमना त्रास देण्यासाठी आजी इतक्या थराला जाईल का? सिद्धूला सांगितलं पाहिजे. हा बोल माया. सिद्धू भाई, राडा झाला इथे. भाई, तुझ्या पप्पानी आणि तुझ्या आजीने ना श्रीनिवास काकांवरती आरोप केलाय की त्यांनी प्रचाराची कॅश चोरली. काय? हा. मिसेस कानिटकर, आता जे आहे ते असं आहे आणि सत्य मान्य केल्यापासून दुसरा कुठला पर्यायही नाहीये. तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. डॉक्टर, अहो मला माहिती आहे जयंत विचित्र वागतो, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणूनच मी तुमच्याकडे आले होते ना. पण आता तुम्ही जी काही नावं सांगताय मला काही कळत नाहीये डॉक्टर. मी सांगतो तुम्हाला. गॅस लाइटिंग, स्किझोफ्रेनिया, कंट्रोल अँड डॉमिनेशन, स्प्लिट पर्सनॅलिटी, डिजिटल स्टॉकिंग, हे सगळं. डॉक्टर, अहो एवढं कसं काय असेल जयंतला? नाही म्हणजे तो कधी कधी विक्षिप्त वागतो, मान्य आहे मला, तरी माझ्यावर फार प्रेम करणारा नवरा आहे हो माझा. मिसेस कानिटकर, आता मी जी जी नावं घेतली त्याचे सगळे प्रसंग तुमच्याबरोबर घडताना मी स्वतः पाहिले, माझ्या डोळ्यांनी पाहिले. काहीही घडू दे, चूक कोणाचीही असू दे, सॉरी मात्र तुम्हीच म्हणता. हो, कारण मोस्टली चूक माझीच असते ना. नाही, चूक तुमचीच असते असं तुम्हाला फक्त वाटतं, कारण मिस्टर कानिटकर तुम्हाला तसं भासवून देतात. डॉक्टर, एक मिनिट मिसेस कानिटकर, तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा. असं कधी घडलंय का की चूक तुमची नाहीये? तुम्ही जे काही केलं ते चांगल्या हेतूने केलं, चांगल्या मनाने केलं, पण शेवटी मिस्टर कानिटकरांनी तुम्हाला हेच भासवून दिलं की चूक तुमची. घडलंय असं कधी? लांब जाण्याचं कारण जर का मी असेल ना तर मला शिक्षा व्हायला हवी. का एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर? कारण मला फक्त तूच आहेस जानू. तू जितके तास बाहेर होतीस ना तितके तास मी सगळं फील करत होतो जानू. खरंच सॉरी, मी चुकले, मी पुन्हा असं नाही बघणार. मी म्हटलं ना मगाशी तुला, मी खूप दमले आज. मी गाते ना उद्या तुझ्यासाठी. जानू, जस्ट वन्स माझ्यासाठी. बरं, गाते. मी पहावे तू दिसावे,
हो झालं असेल कधीतरी. एक्झॅक्टली. यालाच आमच्या भाषेमध्ये गॅस लाइटिंग म्हणतात. ओके, आता मला हे सांगा, मिस्टर कानेटकर असं कधी वागतात का की जेणे तुम्हाला वाटलं असेल की त्यांना तुम्ही दुसऱ्या कोणाशीही बोललेलं आवडत नाही? तर विद्यार्थी म्हणतो, गुरुजी चंद्र तर आपल्याला इथून दिसतो, दिल्ली नाही. हे काय जानू, तुला अजूनही हसू नाही आलं? बाहेर जोर जोरात हसत होतीस तू, मग आता हस ना. तुला हसायलाच लागेल जानू, तुला हसायलाच लागेल. हे बघ, एक्झॅक्टली अशीच हसत होती. काय करतोय? हो. ओके, आणि तुमच्याकडनं एखादी चूक झाली, तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर गेलात, तर तुमच्याशी ते कसं वागतात ह्याचं त्यांना भानच राहत नाही. हो. कधी तुम्हाला ताब्यात ठेवायचा प्रयत्न? दोन दिवस तू माझ्यापासून दूर होतेस शानू, आणि ते मला सहन होत नाहीये. चैन, काय करतोयस तू? आता जिथे जिथे मी जाणार तिथे तिथे आपण सोबतच जाणार, कारण आता आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही. हो. एक्झॅक्टली. मिसेस कानेटकर, ह्याच गोष्टीला आमच्या भाषेमध्ये कंट्रोल आणि डॉमिनेशन म्हणतात. मिसेस कानेटकर, अजून एक गोष्ट आहे जी थोडीशी सिरियस आहे. मिस्टर कानेटकर जेव्हा एकांतात असतात तेव्हा ते स्वतःशी बोलतात, जसं की एखादी व्यक्ती त्यांच्या समोर उभी आहे. नाही, मी त्याला कधीच असं करताना पाहिलं नाहीये. कारण त्यांना ते तेव्हाच ट्रिगर होतं मिसेस कानेटकर, जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर उपस्थित नसता. ते एकांतात असतात तेव्हाच ते असं करतात. नाही डॉक्टर, हे बघा, माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास बसत नाहीये. बरं, हरकत नाही. मिस्टर कानेटकर कधी असं वागतात का की झटक्यात प्रेम, झटक्यात राग, असं मूड स्विंग्स? हो ना, असं वागतात ना मिसेस कानेटकर. याला आमच्या मेडिकल टर्म्समध्ये स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात, किंवा CCTV लावून सतत तुमच्यावर लक्ष ठेवणं, याला डिजिटल स्टॉकिंग किंवा सायबर स्टॉकिंग म्हणतात. डॉक्टर, पण जयंत वाईट नाहीये. बरोबर आहे, पण आत्ता ह्या क्षणाला त्यांना ट्रीटमेंटची खूप गरज आहे मिसेस कानेटकर. डॉक्टर, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. मिसेस कानेटकर, अशा कित्येक केसेसमध्ये बायकांना कळतच नाही की आपल्याबरोबर काय होतंय. आणि हा प्रॉब्लेम फक्त तुमच्या लग्नात नाहीये. असा प्रॉब्लेम बऱ्याच लग्नात, लोकांच्या घरांमध्ये, जिल्ह्यात, देशात, राज्यात, संपूर्ण जगात अशा केसेस आहेत. मिसेस कानेटकर, अशा केसेसमध्ये नवऱ्यापेक्षा बायकोला जास्त काउन्सिलिंगची गरज असते. या समस्येला आपण कसं तोंड द्यायचं, कसं डील करायचं, ह्यातून बाहेर कसं पडायचं, याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. डॉक्टर, जयंत समस्या नाहीये माझ्यासाठी, नवरा आहे तो माझा. पण त्रास होतोय ना. नाही, मी नाही हे मान्य करू शकत.
मिसेस कानेटकर, तुम्हाला हे मान्य करावं लागेल. त्याशिवाय उपाय कसा निघेल? प्लीज तुम्ही हे लवकरात लवकर मान्य करा, म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट सुरू करता येईल. आणि मिस्टर कानेटकर बरे झालेत तर चांगलंच आहे. आणि समजा नाही फरक पडला तर काय ह्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल.